नमस्कार, मी विनोद घाटगे. एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज खरं तर आपल्या साऱ्यांचंच आराध्य दैवत आणि याच दैवताची, या महापुरुषाची, खरं तर महान सेनानी, या साऱ्यांची गोष्ट आपल्या भेटीला येते आणि ती घेऊन येतात आपला लाडका रितेश देशमुख. खूप स्वागत रितेश एबीपी माझामध्ये. थँक्यू. आणि खूप भारी वाटतंय आज बोलताना, कारण अशा सिनेमाच्या निमित्तानं आज आपण बोलतोय. ही बीजं कधी रुजली की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांवरती सिनेमा करायचा? नाही काय की मला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे आपले श्वास आहेत. आपल्या कणाकणामध्ये आहेत. प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये आहेत. मराठी पण आहे, अमराठी, भारतीय माणसाच्या मनामध्ये आहेत. आणि आपला राजा हा कोण आणि कसा असावा? तर तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा. अगदी. अगदी लहानपणापासून काय की आजकालचे जे मुलं आहेत त्यांना बहुतेक त्यांचे हिरो आयर्न मॅन, सुपरमॅन, स्पायडरमॅन असू शकतात. पण आमच्यासाठी लहानपणी आणि हे छत्रपती शिवाजी महाराजच आपले सुपर हिरो होते. लहानपणी त्यांचे चित्र काढणे आजही लहान मुलं करतात प्रेमाने, आदराने. तर मला वाटतं की ही जी महाराजांची जी संस्कृती आहे आणि आपल्या संस्कृतीमध्ये आणि आपल्या काय की आपण देवळात आणि आपलं जे घरातलं छोटं मंदिर असतं, देऊळ हो, असतं, हो, हो. देवघर असतं. त्याच्यामध्ये आपण मूर्त्या ठेवतो. गणपती, विठ्ठल, कृष्ण. कृष्ण, शंकर, विष्णू जे काय असतील आपण आपल्या आपल्या परीने हो. सगळेजण ठेवतात. परंतु शिवाजी महाराज हे आपल्या हृदयात देवासारखे बसलेले आहेत. येस. आपल्या हृदयाच्या मंदिरात ते देवासारखे आहेत. ही भावना मला वाटते प्रत्येक मराठी माणसाला, भारतीय माणसाला ती मान्यच आहे. म्हणून तुम्ही जेव्हा म्हणालात की ह्याचं बीज कधी रोवलं गेलं, तर 10 वर्षांपूर्वी मला आठवतं मी एका सेटवरती मी आणि रवी जाधव अच्छा. आम्ही शूट करत होतो, आम्ही बोलत होतो. आणि त्यावेळेस महाराजांचा विषय निघाला, त्यांची शौर्यगाथा, कीर्ती. आणि त्यावेळेस एकही चित्रपट महाराजांवरती आलेला नव्हता. तर त्यावेळेस आम्हाला वाटलं की आपण असा चित्रपट बनवूया का, याच्यावरती काम करायला पाहिजे. मग आम्ही विचार केला, डिस्कस केला. आम्ही चित्रपट त्यावेळेस 2016ची गोष्ट आहे ही. अच्छा. आम्ही अनाऊन्ससुद्धा केला. हो. आम्ही फोटोशूटही देखील केलं. परंतु काही कारणास्तव तो चित्रपट त्यावेळेस झाला नाही. प्रत्येक गोष्टीचा एक योग असतो आणि तो काही कारणास्तव होत नाही. ती वेळ यावी लागते. ते सगळे तुमचे नक्षत्र जुळावे लागतात, हो. ग्रह जुळावे लागतात त्यासाठी. आणि ते मला वाटतं की मी गेल्या 10 वर्षात 4 वेळा तरी दाढी वाढवली होती आणि न झाल्यामुळं परत मला कापावी लागली. आणि आज जाऊन तो चित्रपट पूर्ण झाला आणि आता अवघ्या 15 दिवसातच तो रिलीज होणार आहे. भरपूर काम आहे. त्याच्या वेळात वेळ काढून तुमची भेट घेऊन म्हटलं तुमच्या मार्फत लोकांपर्यंत हा विषय पोहोचावा. पण काय आहे की मला खरंच असं वाटतं की आपण खूप भाग्यवान आहोत की आपण त्याच मराठी मातीत जन्म घेतला, ज्या मातीत महाराजांनी जन्म घेतला होता. हो ना. नक्कीच. आणि ते असं मी खरं तर आता हे वाक्य तू बोलल्यानंतर पण असं मी एकदम इमोशनल झालो. कारण महाराज आपली भावना आहेत, आपला स्वाभिमान आहे आणि अर्थात ते आहेतच. पण सिनेमा करायचा म्हणून होत नाही आणि महाराजांवरती सिनेमा करायचा म्हटलं तर त्याची प्रोसेस खूप मोठी आहे, खूप जबाबदारीचं काम आहे. जेव्हा कधी रवी जाधवसोबत तुमच्या मीटिंग झाल्या असेल, जी. त्यानंतर ठरलं की आपण करायचं आहे. स्वतः डायरेक्ट करण्यापर्यंत प्रोसेस कशी आली आणि नाही त्यानंतरचे चॅलेंजेस खरं नाही तर? तो प्रवास खरंच वेगळा होता आणि मी इन शॉर्ट सांगतो. हा प्रवास ॲक्च्युली रवी जाधव आणि माझ्याबरोबर सुरू झाला. त्यानंतर 2019ला आम्ही आणि नागराज संपूर्ण सगळेजण भेटलो. त्यावेळेसही चित्रपट आम्ही अनाऊन्स केला की आपण हे करूया. आणि नंतर कोविड आलं आणि काही कारणास्तव ते पण विषय थोडा अनफॉर्च्युनेटली पाठीमागे राहिला. आणि 2022 नंतर जेव्हा मी विचार केला, ठीक आहे, आता हा चित्रपट आपल्या हृदयाच्या जवळ इतके वर्ष आहे, तर याला पुढे घेऊन जाऊया. आणि मी जेव्हा मला ॲक्च्युली जिनिया म्हणाल्या होत्या, अच्छा. की इतका हा विषय इतका तुमच्या जिव्हाळ्याचा आहे, जवळचा आहे आणि आत्ता वेळसुद्धा डिरेक्ट करून झालं तुमचं.
तर हा चित्रपट डिरेक्ट करायचा विचार करा. मी म्हणलं ही फार मोठी जबाबदारी आहे. वेड चित्रपट केला म्हणून हा चित्रपट होईल माझ्याने असं शक्य असं मला वाटत नाही. तर त्या म्हणाल्या, तुम्ही काम करा, ह्या विषयावरती काम करा आणि विषयावर काम करा, स्क्रिप्ट बनवा, त्यानंतर ठरवा तुम्हाला कसं पुढे जायचं काय नाही. म्हणून साधारण 1 वर्ष जेव्हा स्क्रिप्ट सुरू व्हायच्या आधी मी रवी जाधवांशी आणि नागराज मंजुळे या दोघांशी मी बोललो. कारण का सुरुवात हो आणि त्यांच्यापासून झाली होती, रवींपासून, आणि नागराजींबरोबर सुद्धा आमची चर्चा झाली होती. बरेच 1-2 वर्ष आम्ही त्याच्यावरती चर्चा करत होतो. पण हा जेव्हा नवीन प्रवास सुरू करायचा होता, तर मला खरं म्हणजे ह्या दोघांची सहमती फार गरजेची होती आणि मी ती घेतली आणि उदार मनाने, मोठ्या मनाने ते मला म्हणाले की आमच्या शुभेच्छा नेहमीच तुमच्यावर आहेत आणि काय असेल तर नक्कीच आम्हाला सांगा. तर हा प्रवास तसा तिथून सुरू झाला. नक्कीच. पण मला त्याच्या पुढचं खरं तर विचारायचं होतं की आपण करायचं हे सोपं नाही आहे. दिग्दर्शक म्हणून जेव्हा जबाबदारी स्वीकारतो आणि अर्थात मुख्य भूमिकेत पण आपण जर असू तर दुहेरी जबाबदारी आणि अर्थात निर्मातेसुद्धा. मॅमचं जरी नाव असेल तरी तुम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये अर्थातच आहात. सो ह्याच्याबद्दल मला ऐकायचं आहे की दिग्दर्शन जर आपण करणार आहोत तर आपल्याला, आणि इतक्या कलाकृती ऑलरेडी झालेल्या आहेत आणि आपल्याला खूप नवीन काहीतरी द्यायचं आहे. महाराज अशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत की त्यांनी आजवर कधी पाहिले नसतील आणि ते त्यांच्या मनात सतत राहिले पाहिजेत. हा विचार काय केला? मी टप्प्याटप्प्याने प्रत्येकाचे उत्तर देतो. सगळ्यात पूर्वी ह्या चित्रपटाची जर निर्मिती असेल तर मला वाटतं जिनिलिया यांनी माझ्यासाठी जेवढं सोपं केलं त्याच्याशिवाय हे शक्य नव्हतं. कारण काय, अर्थात. ह्याचा आवाका खरंच आम्ही आत्तापर्यंत जे चित्रपट केले त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठा होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी, एवढी सगळी लोकं, कधी-कधी सेटवरती 800, 700, 1000 लोकं असायची आणि सगळं मॅनेज करणं, त्यात आपण खरंच मेहनत घेऊन मराठीतले दिग्गज कलाकार तर आहेत, पण हिंदीतले पण दिग्गज कलाकार यांना सगळ्यांना घेऊन येण्याचा प्रयत्न केला. हो, हो. त्या सगळ्यांचे वेळ मॅनेज करणं, सेट मॅनेज करणं, कधी-कधी अवेळी पाऊस येणं, त्यामुळे सेटचं नुकसान, त्यातून बाहेर येऊन आपण कसं ह्याला सामोरे जायचं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यावरती मला वाटतं कधी-कधी की हे सगळं घडून आलं हे कुठेतरी महाराजांचाच आशीर्वाद होता आणि आहे. त्यामुळे हे सगळं तसं सगळं जुळून आलं. आपण म्हणाल की ह्यापूर्वी सुद्धा चित्रपट आले आणि मला असं वाटतं की महाराज यांना आपण जेव्हा पाहतो त्यांची कीर्ती आणि त्यांची मूर्ती ही एवढी मोठी आहे आपल्यापुढे, हो. आपण फार छोटे आहोत त्याच्या समोर. आणि त्यांना पाहताना ना प्रत्येकाचे पर्स्पेक्टिव्ह वेगळे असतात. राईट. मी यापूर्वी म्हणालो, मी परत तुम्हाला सांगतो की महाराजांची जर विशाल भव्य मूर्ती असेल किंवा त्यांच्याबद्दल आपल्याला, आपण जर टॉप 10 जगातले जर आर्टिस्ट समोर घेऊन ठेवले तुम्ही आणि त्यांना सांगितलं महाराजांवरती तुम्ही चित्र काढा, तर त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी ते वेगळे वेगळे बघून वेगवेगळे चित्र काढतील. म्हणजे राजा रवी वर्माजी वेगळं काढतील, एम एफ हुसेन वेगळं काढतील, पिकासो वेगळं काढतील, पण सगळेच मास्टरपीसेस असतील किंवा त्यांच्या दृष्टिकोन चांगलंच बनवतील. तसंच मला वाटतं की महाराजांवरती आत्तापर्यंत जितक्या दिग्दर्शकांनी, लेखकांनी, कलाकारांनी काम करून चित्रपट काढलेत, कुठेतरी जर मला वाटतं की एक त्यांचा चांगला पर्स्पेक्टिव्ह आहेच. त्यांनी चांगलं दर्शवण्याचं काम केलेलं आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी त्याविषयीशी निगडीत होत्या त्या त्यांनी दर्शवल्या आणि लोकांपुढे चांगल्या पद्धतीने आणल्या. लोकांनी त्यांना प्रेमही दिलं, कौतुकही केलं. आम्ही जेव्हा चित्रपट करत होतो तेव्हा आम्ही विचार केला की एक काम करूया, आपण महाराजांविषयी संपूर्ण वाचून घेऊया. तर 1 वर्ष त्याच्यात गेलं, पुस्तकं वाचली, सुरुवात कुठे, कसं ह्या गोष्टीचं असं आहे की सुरुवात जन्मापासून होते का त्याच्या पूर्वी सुरुवात झालेली आहे. हो. त्याच्यापूर्वी 1 जनरेशन, 2 जनरेशन, पिढ्यांपासून सुरुवात आहे का, 1-2 पिढ्यांपासून. तर या सगळ्यांचा अभ्यास करत करत, आणि कसं आहे की महाराजांबद्दल चित्रपट काढणं हे सोपं नाही आहे. त्यानंतर कुणीही कुठलाही दिग्दर्शक असो, निर्माता असो, अशी कुठलीही कलाकृती होऊ शकत नाही, मला असं वाटतं, जी महाराजांच्या कीर्तीला न्याय देऊ शकते. अगदी अगदी. ते होऊ शकत नाही. बरोबर. हे आपण मान्य करतो आणि मान्य करावं, कारण त्यांची कीर्ती, त्यांचं काम, त्यांचं कार्य फार भव्य आहे. आपण किती जरी मोठा कॅनव्हास आणला तरी त्याच्यात ते पुरणारं आणि मावणार असं नाही आहे. तर हे सगळं लक्षात घेता आम्हाला वाटलं की आता ठीक आहे, आपण हे सगळं वाचतोय, तर आपल्याला कोणती गोष्ट सांगायची.
आणि म्हणून जी गोष्ट आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय तर कुठेतरी आम्हाला वाटतं की कुठला तो काळ होता, कोणता तो काळ होता, जिथे ज्या काळात महाराजांचा जन्म झाला आणि तो काळ, अशा त्या काळात काय घडलं होतं की जसं श्रीकृष्णाचा जन्म झाला तसंच आपल्या शिवाजी महाराजांचा पण जन्म झाला. क्या बात. कारण काय काळ बिकट होता, त्या काळाची गरज होती, त्या काळाचा आवाज होता, त्या काळाची पुकार होती की आम्हाला वाचवण्यासाठी असा एक शूरवीर जन्माला आला. जन्माला यायलाच पाहिजे. आणि ती जी हाक होती, त्या हाकेचं उत्तर म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि तीच आम्हाला वाटलं ती हाक आहे, ती ह्या चित्रपटात असणं फार गरजेचं आहे. आणि ती जी हाक घेऊन आम्ही हा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला. मग ती हाक घेऊन कुठे संपतो आपला, जेव्हा पण आपण चित्रपट बनवतो सुरुवात कुठून होते हे महत्त्वाचं नसतं, शेवट कुठे आहे चित्रपटाचं बरोबर. ते महत्त्वाचं आहे. आणि आम्हाला वाटलं की हा जो प्रवास आहे की जन्मापासून म्हणजे शिवबा ती व्यक्ती शिवाजी राजे होते, तीच व्यक्ती रयतेचा राजा शिवाजी होतात. तर हा प्रवास हा चित्रपटाचा तो आहे की शिवबा ते राजा शिवाजी ते छत्रपती शिवाजी महाराज, हा वेगळा प्रवास. बरोबर. पण आपला चित्रपट जो आपण राजा शिवाजी महाराजांवरती घेऊन येत आहोत तो प्रवास आहे. राजा शिवाजीपर्यंतचा तो प्रवास आहे. तुम्ही आणखी गोष्ट सांगितलीत की जर आपण जगातल्या द बेस्ट चित्रकारांना जर महाराजांचं एखादं चित्र काढायला सांगितलं, मग त्यात पिकासो असतील, प्राचार्य रविवर्मा असतील, जी. तर प्रत्येकाचं परसेप्शन वेगळं असेल, वेगळ्या पद्धतीने ते काढतील, ते जी. बेस्टच असेल. त्यांचा इतिहास पण अनेक इतिहासकारांनी नोंदवलाय, अनेकांनी लिहिलाय आणि प्रत्येकाची याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. आणि सदैव एक प्रश्न विचारला जातो की हा इतिहास कुणी लिहिलाय, त्याच्यावरती त्या कलाकृतीकडे पाहिलं जातं. तुम्ही जे रेफरन्सेस घेतले ते कसे घेतलेत, कुणाचे घेतलेत, असं काही जर सांगायचं झालं नाही, तर? मला असं वाटतं की काय आहे ना की आपल्या पुढे बऱ्याच लोकांनी चांगल्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. बरोबर. कादंबऱ्या जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ऐतिहासिक पुरावे तर असतात, दस्तावेज असतात, काही इन्सिडेन्सेस असतात. आणि जे शिवभारत असेल, इतर पुस्तकं जी वाचली गेलेली आहेत, आम्ही त्यांचा अभ्यास केला. वेदमान महामानवाचा असेल, बरीचशी पुस्तकं होती. तर त्यामध्ये एकतर आम्ही जवळपास 4-5 हिस्टोरियनशी बरेच दिवस गप्पा मारल्या, त्यांच्याकडून त्यांचे पर्स्पेक्टिव्स जाणून घेण्याचा प्रयत्न केला की त्यांच्या मते महाराज काय होते, की कसं काय घडलं. आणि असं जाणवलं की बहुतांश सगळ्यांचं मत सेम होतं, पण काही पर्स्पेक्टिव्स हे वेगळ्या होत्या. ते लोक काही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने ते पाहत होते. कोणाला कुठल्या विषयावरती जास्त भर देत होतं, तर ते जाणून घेणं फार आम्हाला छान वाटलं. त्यानंतर कुठेतरी जाऊन तुम्ही जे म्हणालात की कशावरती आधारित आहे, तर मी सांगत होतो कादंबऱ्या ज्या असतात ते आपल्याला सगळे हे इन्सिडेन्सेस स्केलेटनमध्ये हे इथे ह्या काळात घडलं, ते त्या काळात घडलं, मग हे पुढे जाऊन असं घडलं, असा विचार होता, हे स्केलेटन झालं. पण ते जॉईन द डॉट्स ना कादंबरीकार, साहित्यकार हे आपल्या कल्पनाशक्तीने तसं ते वीव करतात. राईट. त्याच प्रकारे आम्ही जो घटनाक्रम घेतला की ह्या घटना अशा घडलेल्या आहेत, त्यावेळेस असं घडलेलं आहे. आणि ते होत असताना आम्हाला वाटलं की बऱ्याचशा गोष्टी आहेत जे लोकांना माहितीच नाही आहेत. तर तुम्ही मला सुद्धा त्यावेळेस तितक्या डिटेलमध्ये माहिती नव्हते की बाबा आपण आजपर्यंत शहाजी महाराज, राजमाता जिजाऊ मासाहेब असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, सईबाई राणेसाहेब असतील, यांच्याविषयी आपल्याला तसं माहिती आहे. किंवा त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज असतील, ह्यांच्याविषयी आपल्याला माहिती आहे. परंतु शिवाजी महाराजांना सख्खे थोरले भाऊ होते, थोरले संभाजी महाराज, ह्याविषयी तशी फार माहिती नव्हतीच. बरोबर. किंवा असं जरी विचार तर बऱ्याच लोकांना माहीत पण नाही. मी जितक्या लोकांशी बोललो, काय आम्हाला माहितीच नाही, या विषयाबद्दल कोणी मांडलंच नाही काही गोष्ट. तर त्यावेळेस मला वाटलं की त्या काळात जेव्हा 1636चा काळ होता, महाराज 6 वर्षाचे असतील, त्यांचे थोरले भाऊ त्यांच्यापेक्षा 8-9 वर्षांनी मोठे, म्हणजे त्यांचं वय 14-15 असेल. हो. त्यानंतर त्या दोघां बाहुलीचा तह झाला. त्यांना
आपण राहत्या घरी, राहतं शहर, आपलं स्वतःची जहागिरी सोडून कर्नाटकाला जावं लागलं. त्या परिवाराला काय वाटलं असेल, की आपण आपलं घर, आपलं पूर्ण घर आपल्याला सोडून जावं जावं लागतं. लागतंय. तो परिवार कर्नाटकाला जातो. कर्नाटकामध्ये काहीतरी होतं. 2 भाऊ एकत्र जातात. लहान त्या काळात काय असायचं, की जरी 15 वर्ष, 16 वर्ष म्हटलं, की ते मोठे झाले. मोठे झाले. हो. त्या काळात लवकर मोठे होत होते. आणि आणि 2 भावांमध्ये काय रिलेशनशिप असेल, याची आम्ही आता कल्पना केली. काय रिलेशनशिप असेल 2 भावांमध्ये? दोन्ही भाऊ परिवाराबरोबर कर्नाटकाला गेले. तिथून आता जेव्हा पॉलिटिकल स्ट्रॅटेजीमुळे किंवा काही घडामोडींमुळे फॅमिली जेव्हा स्प्लिट होते हम्म. आणि एक असं ठरवलं जातं, की एक भाऊ थोरले संभाजी महाराज हे वडिलांबरोबर शहाजी महाराज राहणार आणि शिवबा शिवाजी राजे हे राजमाता जिजाऊमाईंसोबत मासोबत पुण्याला येणार. हा जो इथे जेव्हा फॅमिली स्प्लिट होते तेव्हा काय वाटलं असेल? 2 भावांना काय वाटलं असेल, की इतके वर्ष आपण आणि ते लहान भाऊ हे मोठे भाऊ. तर हे हे जे काही घडलंय त्या काळात एका परिवारावरती, त्याच्यातून जे शिवाजी राजे ते राजा शिवाजी हा जो प्रवास आहे तो दाखवण्याचा ह्या चित्रपटात आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. नक्कीच. आता तुम्ही सांगितलं संभाजीराजे आणि त्या भूमिकेत अभिषेक बच्चन सर आहेत ते करतायत. म्हणजे स्टारकास्ट इतकी तगडी, इतकी जबरदस्त स्टारकास्ट आहे. मला त्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. मी सांगू का, जेव्हा हा चित्रपट मराठीत बनवायचा मानस आणि त्यातल्या त्यात धाडस पण हो. आम्ही केला, तर असंच होतं की आपण प्रेक्षकांपुढे आपल्या परीने जितकं भव्य करता येईल, ते महाराजांसमोर छोटंच आहे, पण आपल्या परीने जितकं काही करता येईल तेवढे आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. तर कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही आहे जी तुलनेत बरोबर. इतर मोठ्या हिंदी चित्रपटाच्या तुलनेत तशी. संतोष सिवन 14 ते 16 नॅशनल अवॉर्ड ज्या हो ना. व्यक्तींना मिळालेले आहेत, त्यांच्यासाठी दिग्गज सिनेमॅटोग्राफर आपल्या चित्रपटाचं पहिल्यांदा मराठी चित्रपटाचं सिनेमॅटोग्राफी करत आहेत. डेव्हिड आणि हे ॲक्शन डिरेक्टर जर्मनी आणि पोलंडचे आहेत, त्यांना आपण इथे हो. बोलवलं. ते सध्या शाहरुख खान यांच्या किंग चित्रपटाचं पण ॲक्शन करतायत. म्हणजे आपण ॲक्शनसुद्धा जितकं जास्त आपल्याला नाविन्य त्या ॲक्शनमध्ये देता येईल ते देण्याचा आपण प्रयत्न करूया. मनोहर वर्मा जी पण आहेत त्यांनी ॲक्शन केलेलं आहे. पण त्याचबरोबर मराठीतले जितके चांगले दिग्गज कलाकार आहेत त्यांचासुद्धा समावेश या चित्रपटामध्ये आहे. आणि हिंदीमध्ये सुद्धा जे नावाजलेले कलाकार आहेत हो. आणि रोलला जे सूट करतात त्यांनी खरंच मनाचा मोठेपणा दाखवून काम केलं. आणि प्रामुख्याने सगळ्यांची, अभिषेक बच्चन असतील, संजय दत्त असतील, विद्या बालन असतील, फरदीन खान असतील, ह्या सगळ्यांनी हाच विचार केला की महाराष्ट्रात आपण जन्माला आलेलो आहोत. महाराष्ट्र ही आपली कर्मभूमी आहे. हो. हिंदी चित्रपटसृष्टीत ते काम करत आहेत, परंतु आता मराठी चित्रपटात जर काम करायचं असेल तर कुठेतरी आपल्या परीने एक योगदान व्हावं. आणि त्यातल्या त्यात राजा शिवाजी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटात ते भूमिका करत आहेत, तर त्यांना कुठेतरी वाटलं की खरंच आपलं एक आदरांजली आहेच ह्या मार्फत. क्या बात आहे. खरं तर खूप बोलू शकतो या विषयावरती, पण मला राहवत नाहीये. जी. पण जे गाणं माझ्या कानामध्ये सतत आत्ता सुरू आहे जी. त्या म्युझिक बद्दल पण खरं तर ऐकायचंय. कारण अजय अतुल सारखे दिग्गज म्युझिशियन्स, म्युझिक डायरेक्टर्स या सिनेमाला लाभलेत आणि त्यांचा मराठी बाज, मराठी ताल, मराठी स्वर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आता तर ते खूप मोठ्या वेगळ्या लेवलला घेऊन गेलेत. नाही, एकतर अजय अतुल यांची माझी मैत्री म्हणणार नाही, मैत्रीच्या पुढे भावाचे आमचे संबंध आहेत. आणि यापूर्वी 3 चित्रपट, हो. माऊली, लयभारी आणि वेड. वीड, हे तिन्ही माझे मराठी चित्रपट त्यांच्याबरोबर झालेले आहेत. आणि जेव्हा महाराजांवरती चित्रपट बनवायचा विचार केला तर एकच नाव माझ्यासमोर होतं, ते होते अजय अतुल. अजय अतुल हे ॲक्च्युली सिच्युएशन्स काय असं कधीच म्हणत नाहीत. 3 वर्षात कमीत कमी 3-4 वेळा संपूर्ण स्क्रिप्ट आम्ही नरेट केली. आम्ही 9-9 तास बसायचो.
स्क्रिप्ट झाल्यानंतर आम्ही जेवायचो, डिस्कशन करायचं, हे काय ते काय, परत येऊन मला परत एकदा स्क्रिप्ट ऐकायचं आहे, परत एकदा दाखवा, मग एडिट झाल्यानंतर थोडं दाखवा. म्हणजे काय की त्यांची इन्व्हॉल्वमेंट एवढी होती. आणि त्या दोघा भावांचं प्रेम, त्यांची भक्ती, महाराजांप्रती आस्था ही प्रचंड आहे. आणि हे जे काही संगीत ह्या चित्रपटात येणार आहे ते त्यांच्या आस्थेतूनच येणार आहे, त्यांच्या भक्तीतून ते संगीत येणार. आणि हे खरंच मला वाटतं की पहिलं गाणं जेव्हा मी सिच्युएशन त्यांना दिली होती की असं एक गीत पाहिजे, काय आपण शिवजयंतीला आपण शिवजयंती साजरी करतो तेव्हा आपण अशी गाणी ऐकतो जिथे आपल्याला वाटतं की त्यांच्यातून आपल्याला स्फूर्ती मिळते. बरोबर. आणि ते सेलिब्रेशन मला ह्या चित्रपटात महाराज असताना करायचं होतं की आपण महाराजांच्या आठवणीत ते सेलिब्रेशन करतो, महाराजांच्या प्रत्यक्षात तसं सेलिब्रेशन होणं क्या बात गरजेचं आहे. आहे खूप भारी थॉट आहे. असं त्यावेळेस मला वाटलं होतं. आणि त्या चित्रपटात एक सिच्युएशन घडते त्याच्यानंतर जी गर्जना स्वराज्यभर त्यांच्या कौतुकाची आहे. आणि ह्या गाण्याचं ब्रीफ हेच होतं की लोक किंवा जनता ही महाराजांविषयी त्यांची काय भावना आहे, ती भावना महाराजांना अर्पण करण्याचा हा खरं तर मानाचा. ही भावना खरं म्हणजे दिग्दर्शक म्हणून मी, निर्मात्या म्हणून जिनील्या किंवा ज्योती देशपांडे आणि संगीतकार म्हणून अजय अतुल, हे गाणं ॲक्च्युली महाराजांच्या चरणी अर्पण आहे असं आम्हाला वाटतं. खरं तर ते फक्त तुमच्यापुरतं नाही, तर ते प्रत्येकाच्या नाही, मराठी मला खरंच याचा खरंच अभिमान वाटतं. आता पण अंगावर माझ्या शहारे आलेत, काटा आलाय हे बघून की हे गाणं जेव्हा बाहेर आलं तर लोकांनी खरंच हे गाणं त्यांचं स्वतःचं गाणं आहे म्हणून त्याला ॲक्सेप्ट केलं. त्याबद्दल मी खरंच सगळ्यांचा अत्यंत आभारी आहे. हे गाण्याने हा चित्रपटसुद्धा तुमचाच आहे. नक्कीच. गाण्यावर जेवढं प्रेम केलं तेवढंच सिनेमावरती भरभरून याच्याहीपेक्षा जास्त प्रेम लोक करतील आणि तुमच्या या प्रयत्नांना मनापासून दाद देतील, प्रेम करतील, या शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. खरं तर खूप सगळ्या धावपळीतून तुम्ही आम्हाला हा वेळ दिलात आणि संवाद साधला त्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.